श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय 8. हा अध्याय स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजना विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षाची जहागीर, त्याप्रती सकळ सुखे अनुकूलच असती. विपुल संतती संपत्ती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसमद. उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुख उपभोग कैचा त्यास. निद्रा नियेची रात्रंदिवस चिंतानली पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतपर्णे. बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिनी चैन नसे. कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकुट जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचने भाव धरला, तेणे व्याधी जाय दुरी. तरी तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारुनी, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामनंधा करीतस घरी. स्वामीचरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पवया समर्थचरणी, जाती येती तऱ्हेने. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत समत, सदा परिसत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामीचरणविंदा अर्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्रीरस्तु. आजचा अध्याय 8 येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 9 ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.